नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, सध्याच्या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर सध्या ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी तापमानामध्ये चढ उतार आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो आपल्या कापूस पिकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मावा, थ्रिप्स, तुडतुडा, पांढरी माशी याचा प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे आणि शेतकरी बांधवांनो ही अवस्था जर आपल्या कापूस पिकामध्ये सातत्याने जर असे जर चालू जर राहिली तर शेतकरी बांधवांनो त्याचा विपरीत परिणाम आपल्या कापूस उत्पादन वाढीवरती होणार आहे। शेतकरी बांधवांनो होणार काय आहे की जर या ठिकाणी मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल याचा जर प्रचंड प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी प्रादुर्भाव जर असला तर विपरीत परिणाम नेमके काय होणार आहेत की शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाची वाढ ही त्या ठिकाणी थांबणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपला कापूस पीक हा लाल आणि पिवळा त्या ठिकाणी पडू शकतो। शेतकरी बांधवांनो आपला कापूस पीक हा पूर्णतः कोकडून त्या ठिकाणी जाऊ शकतो। शेतकरी बांधवांनो जे काही पातं आपल्या कापूस पिकाला आता लागलेलं आहे तर त्या पात्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये गळ त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो मी सांगितलं की आपला उत्पादन घटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। उत्पादन वाढण्याऐवजी आपलं उत्पादन मात्र या ठिकाणी घटू शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो वेळेच प्रतिबंध करणं या रसशोषण किडींना हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारचे प्रभावशाली कीटकनाशक आहे की या कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर अगदी सकाळी जर आपण या कीटकनाशकांचा जर वापर फवारणी जर या आपल्या कापूस पिकामध्ये जर केली तर संध्याकाळपर्यंत सगळ्याच रसशोषण करणाऱ्या किडींचा सफाया झाला पाहिजे आणि सकाळी जर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये जाऊन पाहाल तर अगदी फ्रेश कापूस तुम्हाला तुमचा दिसणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी आपण आपल्या कापूस पिकामध्ये केली पाहिजे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो मी सांगितलं की जो काही मावा आहे, जे काही म्हणजे सर्वच रस शोषण करणारे किडा याचा बंदोबस्त करण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं जे काही कीटकनाशक आहे शेतकरी बांधवांनो ते आहे GSPचं यमराज, जे काय ज्यामध्ये आपल्याला टॉल्फेनाप्राइड हा घटक पाहायला मिळतो। शेतकरी बांधवांनो अतिशय प्रभावशाली हे कीटकनाशक आहे। वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधवांनो ते आहे 25 ते 30 मिली पर्यंत 15 लिटरच्या पंपासाठी। जर 20 लिटरचा पंप असेल तर तुम्ही याचं प्रमाण थोडं वाढवून घेऊ शकतात। शेतकरी बांधवांनो याची जर फवारणी आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर केली तर मावा असेल, त्या ठिकाणी थ्रिप्स असेल 100% त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही जे काही आपलं यमराज आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून करू शकतात। तर शेतकरी बांधवांनो दुसऱ्या नंबरचं जे काही कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे सर्वच शेतकरी बांधवांच्या आवडतीचं विश्वासार्ह ते म्हणजे की पोलीस घरडा कंपनीचं। होय शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फेप्रोनिल आणि इमिडाक्लोप्राइड हे दोन घटक पाहायला मिळतात। याचा वापर जर आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण जर केला तर त्या ठिकाणी मावा, थ्रिप्स, तुडतुडा, पांढरी माशी 100% रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते 15 लिटरच्या पंपासाठी 8 ग्रॅम पर्यंत आहे। शेतकरी बांधवांनो तुम्ही जर याचा वापर जर केला मी सांगितलं की संध्याकाळपर्यंत सर्वच किडींचा नायनाट झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो यानंतरचं जे काही कीटकनाशक आहे ते आहे आपाचे। होय शेतकरी बांधवांनो अत्यंत प्रभावशाली हे कीटकनाशक आहे। यामध्ये फेप्रोनिल आणि त्या ठिकाणी फ्लोनिकामाइड हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात की जे त्या ठिकाणी जंप मध्ये आपल्याला जे काही फेप्रोनिल आहे ते पाहायला मिळतं आणि त्यानंतर जे काही उलाला आहे यामध्ये जे काही फ्लोनिकामाइड आहे तो घटक आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आपाचे मध्ये हे दोन्ही घटक संयुक्त आहे, मिश्रित केलेले घटक आहे। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये जर केला आणि प्रचंड प्रमाणामध्ये तुमचा कापूस त्या ठिकाणी गुंडाळलेला आहे, प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरस त्या ठिकाणी आहे तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला चांगल्यातला चांगला प्रकारचा रिझल्ट या आपाचे मुळे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे आपाचे या कीटकनाशकाची फवारणी करत असताना तुम्हाला 16 ग्रॅम घेऊन त्याची फवारणी तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये करून घ्यायची आहे। शेतकरी बांधवांनो आता याच्या नंतरचं जे काही कीटकनाशक आहे ते आहे रॉनफेन बेस्ट ॲग्रो कंपनीचं। शेतकरी बांधवांनो यामध्ये 3 घटक आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे पायरिप्रोक्सिफेन, दुसरा आहे डायनोटिफिरॉन आणि तिसरा घटक आहे डायफ्युनथोरॉन। होय शेतकरी बांधवांनो अत्यंत प्रभावशाली आहे आणि याची जर आपण फवारणी जर केली तर सर्वच प्रकारचे जे काही रस शोषण करणारे किडा आहे याचा नायनाट तुम्हाला संध्याकाळपर्यंत झालेला पाहायला मिळणार आहे। म्हणजे सकाळी मारा तर संध्याकाळी गायब सर्व कीड त्या ठिकाणी झालेली तुम्हाला दिसणार आहे। शेतकरी बांधवांनो वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते आहे 30 मिली पर्यंत 15 लिटरच्या पंपासाठी। शेतकरी बांधवांनो आता यानंतर जे काही कीटकनाशक आहे ते आहे सिमोडिस।
होय शेतकरी बांधवांनो, सिमोडिस बद्दल जर आपण या ठिकाणी जर बोललो तर सिमोडिस बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की कोणत्याही प्रकारचं शंका उपस्थित होण्याचं कारण नाही. म्हणजे काय की त्या ठिकाणी मावा असू द्या, थ्रिप्स असू द्या, तुडतुडं असू द्या, पांढरी माशी असू द्या किंवा अजून ज्या काही अळ्या आहेत तर त्या अळ्या सुद्धा असू द्या, सर्वच प्रकारचे सर्व रस शोषण करणारे कीड आणि अळ्या याचा बंदोबस्त तुम्हाला झालेला पाहायला मिळणार आहे. अत्यंत प्रभावशाली हे सिमोडिस आहे. वापरण्याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी बांधवांनो ते आहे 20 मिली 15 लिटरच्या पंपासाठी. शेतकरी बांधवांनो फक्त एकच होऊ शकतं की त्या ठिकाणी आता आपल्या कापूस पिकामध्ये कोणत्या प्रकारचे रस शोषण करणारी कीड आहे. मावा आहे, तुडतुडा आहे, थ्रिप्स नाहीये. परंतु थ्रिप्स आहे, मावा तुडतुडा नाहीये किंवा मग थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुडा सगळेच त्या ठिकाणी कीड आहे. तर तुमच्या कापूस पिकावरती कोणत्या प्रकारचा रस शोषण करणारी कीड आहे हे बघून निरीक्षण करून मग तुम्हाला त्या ठिकाणी हे कीटकनाशक निवडायचे आहे. आता बरेचसे शेतकरी बांधव म्हणतीलही की का हो तुम्ही आमचा का धुवा काढताय का, शेतकरी बांधवांना एवढे महागडे कीटकनाशक तुम्ही सांगताय, मग नेमकं या ठिकाणी आम्हाला परवडणार आहे का? परंतु शेतकरी बांधवांनो जर आपला कापूस जर खरंच जर खूप सुंदर असेल, चांगला असेल आणि प्रचंड प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी जर रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्या कापूस पिकावरती जर झाला असेल तर शेतकरी बांधवांनो औषध तर मारावं लागणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. बरोबर आहे की नाही? जर आता तुम्ही हलके कॉन्फिडर मारला असेल, फक्त उलाला त्या ठिकाणी मारला असेल किंवा थायमॅक्झॉन त्या ठिकाणी फवारला असेल किंवा मग इमिडा क्लोप्राइड किंवा मग ॲसिटेमाप्राइड वगैरे अशा जर कीटकनाशकाची फवारणी केली असेल परंतु रिझल्ट जरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नसेल तर मग मात्र तुम्हाला महागडे कीटकनाशक घेऊनच तुम्हाला त्याची फवारणी करावं लागेल. अन्यथा त्या ठिकाणी मात्र आपलं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. नुकसान कसं होऊ शकतं की उत्पादन वाढण्याऐवजी उत्पादन मात्र डबल हे घटू शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो मी जे काही तुम्हाला कीटकनाशक सांगितले यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन तुम्हाला तुमच्या कापूस पिकावरती त्याची फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.